नमस्कार मित्रांनो, आज आपण बोलणार आहोत एक अशा घटनेबद्दल जी जवळजवळ प्रत्येकाच्या घरात कधी ना कधी घडते. घरात अचानक मधमाशी येते, थोडा वेळ घोंगावते आणि निघून जाते. अशा वेळी मनात प्रश्न येतो, हे शुभ आहे की अशुभ? यामागे काही संकेत असतो का? वास्तुशास्त्र याबद्दल काय सांगतं? आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला वास्तुशास्त्र, शास्त्र आणि जुन्या परंपरानुसार संपूर्ण सत्य सांगणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण शेवटी मी एक महत्त्वाचा उपाय सांगणार आहे. मधमाशी म्हणजे काय दर्शवते? वास्तुशास्त्रात आणि भारतीय संस्कृतीत मधमाशीला फार पवित्र मानलं जातं. मधमाशी म्हणजे कष्ट, शिस्त, गोडवा, एकजूट आणि सकारात्मक ऊर्जा. देवतांच्या कथांमध्येही मधमाशी उल्लेख सापडतो. त्यामुळे मधमाशी ही नकारात्मक जीव नाही, हे सर्वात आधी लक्षात ठेवा. घरात मधमाशी येऊन निघून गेली, शुभ संकेत. जर मधमाशी घरात येऊन कोणालाही चावली नाही, नुकसान न करता शांतपणे निघून गेली, तर वास्तुशास्त्रानुसार हे खूप शुभ लक्षण मानले जाते. शुभ संकेत काय? घरात सकारात्मक ऊर्जा वाढते, चांगली बातमी येण्याची शक्यता, आर्थिक लाभाचा संकेत, अडकलेली कामं पूर्ण होण्याची शक्यता, घरातील कलह कमी होतो. विशेष सकाळी मधमाशी आली तर नवीन सुरुवात शुभ, दुपारी आली तर पैशाच्या संबंधित लाभ, संध्याकाळी आली तर पाहुणे किंवा शुभ संदेश. मधमाशी कुठून आली याचाही अर्थ असतो. उत्तर किंवा ईशान्य दिशेने आली असेल तर देवकृपा, मन शांती, आध्यात्मिक प्रगती. पूर्व दिशेने आली असेल तर करिअर, नवीन संधी, मान सन्मान. पश्चिम दिशेने आली असेल तर अचानक पैसे, जुने पैसे मिळणे. दक्षिण दिशेने आली असेल तर संयम ठेवा, निर्णय घाईने घेऊ नका. कधी अशुभ मानली जाते? मधमाशी सहसा अशुभ नसते, पण काही परिस्थितीत इशारा मानला जातो. मधमाशी सतत घरात घोंगावत असेल, घरातच घरटं बांधत असेल, वारंवार लोकांना चावत असेल, घरात फार अस्वच्छता असेल, याचा अर्थ घरात ऊर्जा अडलेली आहे, नकारात्मक विचार वाढले आहेत, वास्तुदोष असण्याची शक्यता. पण घाबरायचं कारण नाही, कारण यावर उपाय आहे. वास्तुशास्त्रानुसार कारण मधमाशी घरात का येते? घरात गोड पदार्थ उघडे ठेवलेले असतात, स्वयंपाकघरात अस्वच्छता असते, घरात प्रकाश कमी असतो, हवा खेळती नसते, वास्तूला ईशान्य कोपरा बंद असतो. वास्तुशास्त्रात सांगतात, जिथे ऊर्जा साचते तिथे कीटक आकर्षित होतात. उपाय: मधमाशी आली तर काय करावे? मधमाशी मारू नका, घाबरू नका, ओरडू नका. सोपे वास्तू उपाय: घरात कापूर किंवा अगरबत्ती लावा, खिडक्या उघड्या, ईशान्य कोपरा स्वच्छता ठेवा, गोड पदार्थ झाकून ठेवा, आठवड्यातून एकदा मिठाचं पाण्याने पुसा. यामुळे मधमाशी स्वतःहून निघून जाते आणि नकारात्मकता दूर होते. मित्रांनो, घरात मधमाशी येऊन निघून गेली तर बहुतेक वेळा तो शुभ संकेतच असतो. तो म्हणजे सकारात्मक बदल, चांगली बातमी, समाधान, आर्थिक लाभ. फक्त घाबरू नका, निसर्गाचा संकेत समजून घ्या. जर तुम्हाला हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. अशाच वास्तुशास्त्रातील गुपितासाठी ॲस्ट्रो अभिराज सोबत जोडलेले राहा. धन्यवाद.